मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे मोठा अपघात घडल्याने काही काळ खळबळ उडाली। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन ब्रिज परिसरात मासे वाहतूक करणारा AP 16TF 3379 क्रमांकाचा ट्रक अचानक पलटी झाल्याची घटना सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली। सदर अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, डेटा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच मृत्युंजय देवदूत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। संबंधित यंत्रणांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत ट्रक क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया हाती घेतली। दरम्यान ट्रक हटवण्यास वेळ लागणार असल्याने मोठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी तात्काळ निर्णय घेत लोणावळा मार्गे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक वळवली। त्यामुळे एक्सप्रेसवेवर मोठा ट्रॅफिक जाम होण्यापासून वाहन चालकांना दिलासा मिळाला। या अपघातात ट्रकमधील 2 जण जखमी झाले असून त्यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत। जखमींना तातडीने खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान क्रेनच्या मदतीने पलटी झालेला ट्रक बाजूला केल्यानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। या अपघाताची नोंद खोपोली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खोपोली।